हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा जो व्हिडिओ आहे जो मी बनवलेला आहे तो म्हणजे मला 2-4 ऑर्डर आलेले आहेत आणि त्याचं मी पॅकिंग कसं करते आणि त्या मिशोवरून मला ऑर्डर आलेल्या आहेत. तर ही म्हणजे मला ज्या ऑर्डर आलेल्या आहेत त्या 3 सेट आहेत जे मी फॅब्रिक ज्वेलरी बनवलेली आहे. त्याच्यात मला 3 सेटची ऑर्डर आलेली आहे. 3 फॅब्रिक ज्वेलरीची ऑर्डर आणि एक इयरिंग आहे जे की ते पण फॅब्रिकचंच आहे आणि त्याच्या आज ऑर्डर आलेल्या होत्या मला. म्हणजे तर ते मी पॅकिंग करते आहे आणि अशा फॅब्रिक ज्वेलरी आहेत ना त्या मिशोवरती खूप जास्त ट्रेंडमध्ये आणि घेतल्या जातात, खूप घेतल्या जातात. आणि त्याचं मी ना प्राईस जी आहे ती पण बजेटमध्ये बसणारीच आहे सगळ्यांना. म्हणजे खूप जास्त महाग नाही आहेत, आपल्या सगळ्यांना बजेटमध्ये बसतील अशा ज्वेलरीज आहेत. सो तुम्हाला आज मी पॅकिंग दाखवणार आहे त्याची, मी कशी करते आणि मी ती ज्वेलरी सेट जे बनवलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवणार आहे कसे आहेत आणि किती रुपयाला आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही पण ऑर्डर करू शकता. मला इथे म्हणजे इथे मला मेसेज करा, मग मी तुम्हाला सांगेल पुढची प्रोसेस काय आणि कसं घ्यायचं ते. तर हा एक म्हणजे तर आपल्याला काय लागणार आहे, बॉक्स लागणार आहे. तर हे आहेत बॉक्स जे याच्यात मी आता पॅकिंग करणार आहे याची, जे सेट आहेत त्याची. आणि त्याच्यानंतर आपल्याला अशी हे चिकटपट्टी लागते, त्यानंतर कटर लागतं आणि आपल्याला अशी बॅग हवी असते. त्याच्यात आपण हे सेट जे आहेत ते याच्यात पॅक करून ते मग आपण त्या बॉक्समध्ये टाकणार आहे, घालणार आहे. सो मी आता तुम्हाला दाखवते, मी जी ज्वेलरी तयार केलेली आहे ना ती मी तुम्हाला दाखवते आता. जो सेट आहे तो मला जी ऑर्डर आलेली आहे ना सेटची ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. हे खूप इझी आहे, खूप सोपं आहे बनवण्यासाठी. बनवताना पण खूप त्रास होत नाही. सो हे आहेत इयरिंग, तर हे फॅब्रिकचे आहेत, याला आपण छोटे छोटे कुंदन लावलेले आहेत. तर याची ज्वेलरी याची ऑर्डर आलेली आहे, असे म्हणजे सेट आहे हा पूर्ण. तर तुम्हाला दाखवते मी सेट. आणि हा आहे सेट. सो याची ऑर्डर आलेली आहे मला. तर हा पूर्ण फॅब्रिकचा आहे, तर येलो कलरचा आहे, खूप सुंदर आहे आणि घातल्यानंतर खूप छान दिसतो. आणि फॅब्रिकची ज्वेलरी आजकाल ट्रेंडमध्ये चाललेली आहे. सो हे खूप छान दिसतं. बघा तुम्ही जवळून, हे पूर्ण कुंदन लावलेले आहेत याला मी आणि एकदम छान असा सेट घातल्यानंतर तर खूप सुंदर दिसतो. मी याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे असा कलर वगैरे दिसला नाही त्याचा व्हिडिओमध्ये नीट. पण हे बघा तुम्ही आता, हे रिअलमध्ये बघू शकता तुम्ही, खूप छान आहे हे. आणि याला बनवायला ना जास्त वेळ पण नाही लागत, पण घातल्यानंतर जो लुक आहे तो चेंज होतो, खूप खूप छान दिसतो हे घातल्यानंतर सेट. तर हे आहे त्याचे इयरिंग आणि हे आहे गळ्यातलं. बघा तुम्ही, कलर खूप छान आहे याचा. तर हे हा सेट असा आहे. आणि हा सेट जास्त महाग पण नाही आहे, हा 150च्या आत मिळून जातो तुम्हाला. 150लाच, फक्त मी तर 150लाच देते हा. बाकीच्या म्हणजे बाकीचे जे आहेत सेट वगैरे बनवतात त्या मी बघितली याची, मग यांनी 300-350 अशी लावलेली आहे, पण मी 150मध्ये ठीक आहे, 150
आणि हा एक आहे जो मी दुसरा त्याच म्हणजे त्याच कलरमध्ये, पण फक्त याची आपण डिझाईन जी आहे ना म्हणजे कुंदन ते वेगळे याला हे केलेले आहेत, बाकी सगळं सेम आहे. तर हा असा आहे दुसरावाला सेट. तर हे घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं आणि लुक पण खूप चेंज होतो. आणि असं नाही की याचं खूप जास्त वजन वगैरे आहे, खूप असं हलकं फुलकं आहे हे आणि सुंदर दिसतं. तर अशा ज्वेलरी ना म्हणजे तुम्हाला हव्या तशा बनवून म्हणजे आपण देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जशा हव्या असतील तशा आपण फॅब्रिकच्या ज्वेलरी पण बनवतो. तर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही कमेंट करा. आणि हे फक्त 150 रुपयाचं आहे. आणि याचं हे इयरिंग आहे. कलर सेमच आहेत, तिन्ही पण सेटचे कलर सेमच आहेत. हे बघा, हे त्याचं इयरिंग आहे. तर खूप सुंदर आहे आणि कमी किमतीमध्ये म्हणजे आता मी याला ना कमी किमतीत आहे. आणि तुम्हाला हवे असतील ना तर तुम्ही सांगा, कमेंट करा कमेंटमध्ये. आणि हे मी याचं आता पॅकिंग केले. तर हे खूप व्यवस्थित करावं लागतं, कारण की जर आपण म्हणजे आपण जेव्हा हे पॅक करणार आहोत बॉक्समध्ये, तेव्हा याचं ना कुंदन निघायचे चान्सेस असतात. आपण याला प्लास्टिकचे बॉक्स पण घेऊ शकतो, पण आपण याला बॉक्समध्येच करणार आहोत ना पॅक, तर मग याची काही गरज नाही एवढी. आणि कुंदन खूप सुंदर अशा म्हणजे छान पद्धतीने मी त्याला चिटकवलेले आहेत, त्यामुळे ते निघणं अशक्य आहे. तर हे आता झाले याचं इयरिंग मी दुसऱ्या बॅगमध्ये छोट्याशा पॅक केल्या आणि याचे स्क्रू आहेत, याच्यात स्क्रू याच्यात दिलेले आहेत. तर आता हे आपण सगळं ना या बॅगमध्ये घालणार आहोत. व्यवस्थितपणे हे ॲडजस्ट करून याच्यात ठेवायचं, कारण जेव्हा आपलं प्रोडक्ट आपण देतो, कुरिअरवाला जेव्हा न्यायला येतो, तेव्हा ते लोक काय करतात, आपलं जे बॉक्स आहे ते कसे पण फेकले जातात. मग त्याच्यामध्ये आपली जी ज्वेलरी आहे ती डॅमेज होण्याची शक्यता असते. तर ते न होण्यासाठी आपण याला वरून दुसरा म्हणजे कागद वगैरे ह्याच्यात पण आपण याला गुंडाळू शकतो, पण त्याची काही गरज नाही आहे एवढी. हे आपण असं बॉक्समध्ये व्यवस्थितपणे पॅक करणारच आहोत ना, तर मग याची काही गरज नाही पडणार आहे एवढी. सो मी आत्ता याला याच्यामध्ये घालते, या बॉक्समध्ये ठेवते. आणि हे आता याच्यात गेलं. आता याला बॉक्स बरोबर मापात असल्यामुळे याला काहीही होणार नाही, म्हणजे डॅमेज होण्याची काहीही शक्यता नाही आहे याच्यात. तर आता हे आपण असं पॅक केलं आहे. तर अशा पद्धतीने याला पॅक करायचं. आणि नंतर आपण हे या चिकटपट्टीने त्या बॉक्सला पूर्ण पॅक करून घ्यायचं, जे तो हलला नाही पाहिजे. आतलं सामान जे आहे ते अजिबात इकडे तिकडे नाही झालं पाहिजे आणि व्यवस्थितपणे ते एकदम बसलं पाहिजे. आणि हे जेव्हा आपण पॅकिंग करतो तेव्हा खूप काळजी घेऊन करावं लागतं, व्यवस्थित झालं पाहिजे एकदम. सो हे आता मी असं चिपकवून घेतलं आहे. आणि याला 2-3 वेळा असं पॅक करून घ्यायचं, म्हणजे की हलत नाही. तर आता हे आपण कटरने कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने एक साईडला, आता या साईडला पण असंच पॅक करून घ्यायचं, या साईडला पण. तर
या साईडने पण असंच 2-3 वेळा याला वेढा घालून घ्यायचा आणि हे पॅक करून घ्यायचं असं एकदम. कारण की काय होतं, कोणी कोणी आपले पार्सल ओपन करून पण बघण्याची शक्यता म्हणजे बघतात काही आणि असं होतं. तर ते आपलं व्यवस्थित झालं पाहिजे सगळं, कोणी हात नाही लावला पाहिजे त्याला. आणि त्याच्यामुळे ना एकदम काळजीपूर्वक हे करावं लागतं. मी तर प्रत्येक साईडने याला पॅक करून टाकते की कोणी हलवलंच नाही पाहिजे. सो अशा पद्धतीने हे आपलं पॅकिंग करायचं. आणि आता आपल्याला याच्यावरती ना ज्यांनी मागवलेलं आहे ना पार्सल त्याचं ते प्रिंट आहे आणलेली आहे, म्हणजे त्यांचा पूर्ण ॲड्रेस आहे. तर ते पण आपण याला चिटकवणार आहोत. ते पण मी तुम्हाला दाखवते आता प्रिंट कशी चिटकवायची. तर या मला मिशोवरून ऑर्डर आलेल्या आहेत, त्याचं मी पॅकिंग करते. तर हे असं व्यवस्थितपणे सगळं चिपकवून घ्यायचं. बघा आता कोणी याला हात नाही लावू शकणार, हलवणार नाही. असंच दुसरं पण आहे ना, दुसरं पार्सल ते पण आपण असंच पॅक करून घेणार आहोत. एकदम व्यवस्थितपणे ते पॅक करावं लागतं. अशाच पद्धतीने हे पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपण काही बिझनेस करतो ना आणि आपल्याला ऑर्डर येतात ना, तेव्हा खूप छान वाटतं. खूप म्हणजे छान फील होतं की बाबा हे बघा हे असं पॅक करायचं. आता आपल्याला की नाही याचं इयरिंग, तर या ज्या ऑर्डर आहेत ना त्याची आता ही प्रिंट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर छोटंवाला असेल असं पार्सल असेल तर याला हे वाली अशीवाली छोटीवाली प्रिंट लागते. तर ही आपण आणलेली आहे. आणि इथे आता कस्टमरचं नाव आहे पण मी तुम्हाला ते सांगणार नाही. त्यांचं नाव प्रिया आहे आणि त्या आहेत पुणे महाराष्ट्र, पुण्याच्या आहेत या. आणि जास्त लांबून नाही आलेले. तर याला आता आपण कट करून घेणार आहोत मापात, म्हणजे त्या बॉक्सवरती बसेल अशी ही प्रिंट कट करून घ्यायची आहे आपल्याला. तर हे अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला हे कटिंग करून घ्यायचे. तर हे असं फोल्ड करायचं आणि याला कट करून घ्यायचं आपल्याला. तर हे असं कट करते आता मी. आणि हे खूप ही जी प्रिंट आहे ना ती एकदम व्यवस्थितपणे त्या बॉक्सवरती आपल्याला बसवायची आहे की जी जेणेकरून ती डॅमेज म्हणजे खराब नाही झाली पाहिजे. आणि त्याच्यावरचं जे आहे ॲड्रेस वगैरे ते पूर्ण असा बसला पाहिजे त्याच्यावरती. पूर्ण बॉक्सवरती आपल्याला ते बसवायचं आहे. हे कट करून झाले. आणि आता आपल्याला इकडच्या साईडने पण असं दुमडून ना पॅक करून घ्यायचं आहे. तर मी माझ्या पार्सलची ना अशी पॅकिंग करते की ती खूप छान असते आणि व्यवस्थितपणे बसते एकदम. तर हे असं बसवायचं आणि याला अशी काही फोल्ड करायची गरज नाही आहे. तर हे ना आपल्याला असं बसवायचं, याच्यावरती पूर्ण बसलं पाहिजे. हे अशा पद्धतीने बसवायचं याला पूर्ण बॉक्सवरती. तर आता मी तुम्हाला दाखवते मी याला कसं पॅक करणार आहे. याला पण एकदम व्यवस्थितपणे हा जो बारकोड आहे ना तो व्यवस्थितपणे बसला पाहिजे त्याच्यावरती. आणि बॉक्सवरती हे पूर्ण असं चिपकलं पाहिजे नीट. तर आता हे पेड आहे आपलं पार्सल, म्हणजे त्यांनी पेड केलेले आहेत पैसे. ज्या कोणी प्रियाताई आहेत ना त्यांनी याला पेड आहे यांचं. तर आता मी ना इथून याला असं चिपकवून घेते. त्याच्यानंतर हे असं चिपकलं पाहिजे. त्याचा जो बारकोड आहे ना तो व्यवस्थितपणे बसवायचा असतो आपल्याला. तर हे
तर हे असं आपलं इथं बसलेलं आहे. तर या चिकटपट्टीला आपण इकडनं घेऊया. आणि आपण इथे याला कट करणार आहोत. तर मी कात्रीच्या सहाय्याने याला कट करते आता. तर अशा पद्धतीने आपल्याला इकडच्या साईडने पण हे चिपकवून घ्यायचं आहे. म्हणजे ही प्रिंट जी आहे ती पूर्ण आपल्याला अशी व्यवस्थित चिपकवून घ्यायची याच्यावरती. तर त्याला आपल्याला अशावाला जो अशीवाली जी चिकटपट्टी असते ना ती लागते, मोठीवाली. तर हे मी आता हे पण चिपकवले. त्याच्यानंतर आपण मधून पण त्याला पूर्ण पॅक करून घेणार आहोत. तर हे झालं आपलं. आता याला कोणी हलवू शकणार नाही आणि याला कोणी काढून पण शकणार नाही. तर हे एकदम पॅक झालेलं आहे असं. तर हे आता आपलं रेडी झाले पार्सल. तर अशा पद्धतीने ही प्रिंट, हा स्कॅनर आणि हा ॲड्रेस पूर्ण याच्यावर असं व्यवस्थितपणे चिपकून घ्यायचं. आता जे दुसरं होतं की नाही ते पण मी याच्यात पॅक करून घेते दुसऱ्या बॉक्समध्ये. ते पण आहे, ते जे आहे ते त्यांचं नाव आहे, जे दुसरंवालं पार्सल आहे ना त्यांचं नाव आहे अनुश्री. त्या आहेत, या आहेत मुंबईच्या. तर ही जी ऑर्डर आहे ती आहे मुंबईवरून आलेली आणि जी दुसरी होती ती पुण्यावरून आलेली आहे. तर याला आता आपण असं पॅक केले आणि हे पण हो, हे पण प्रिपेडच आहे, प्रिपेड केलेलंच आहे हे. हे पण पार्सल प्रिपेड केलेले आहेत दोन्ही पण. तर आता हा बॉक्स जो आहे हा असा आहे आणि मी याला याच्यात असं ठेवणार आहे गळ्यातलं. बघा असं ठेवायचं आणि हे व्यवस्थितपणे असं पॅक करून घ्यायचं आपल्याला. आणि जसं मी ते वालं ऑर्डर जशी पॅक केली ना तसंच याला पण आपण पॅक करून घ्यायचं आहे. तर या बॉक्सला आता मी पॅक केलं आहे बघा. आतमध्ये जे आपलं प्रोडक्ट आहे ठेवलेलं ते हलणार नाही, एकदम व्यवस्थित बसणार असं आहे. आणि बघा आता बघा तुम्ही कसं दिसतंय, आता फिनिशिंग कशी दिसते बॉक्सची, एकदम मस्त. तर अशा पद्धतीने आपलं पार्सलचं पॅकिंग करून घ्यायचं आणि व्यवस्थितपणे झालं पाहिजे सगळं पॅकिंग. तर हे झाली पॅकिंग. आणि आता आपल्याला ना हे जी प्रिंट आहे ना, जी अनुश्री नाव आहे ताईंचं, त्यांची आहे ही ऑर्डर. तर हिला पण आता आपण मगाशी जसं कट केलं होतं ना तसं कट करून व्यवस्थितपणे चिटकवून घ्यायची.
तर आपल्याला ह्याच्यावरती आता हे चिपकून घ्यायचं आहे असं. हा पूर्ण ॲड्रेस ह्याच्यावरती असा बसवायचा. हे आता आपण अशा पद्धतीने बसवले. याला छोटा बॉक्स असेल ना तर व्यवस्थितपणे हे बसवावं लागतं. एकदम स्कॅनर एकदम व्यवस्थित आला पाहिजे त्याच्यावरती. तर हे असं झालं आता आपलं पॅक. तर आता याला बघा असं व्यवस्थितपणे पॅक करून घ्यायचं. आणि हे झाले आपले 2 ऑर्डरची पॅकिंग व्यवस्थितपणे. आता जे आतमध्ये प्रोडक्ट आहे त्याला काहीही होणार नाही. सो हे असं आपलं पॅक करून घ्यायचं. तर बघा कसं व्यवस्थितपणे बसवले. आता याला कोणी हलणार नाही, खोलणार नाही. आणि हे खूप व्यवस्थितपणे कस्टमरपर्यंत आपल्याला पोहोचणार. तर या 2 ऑर्डर आहेत. दोन्ही पण सेट आहेत. फॅब्रिकचे सेट आहेत, ज्वेलरी सेट फॅब्रिकचे. तर हे आता कुरिअर पार्टनर न्यायला येणार, पिकअप करायला येतात. आणि मग तुम्हाला दाखवेन मी पुढचा पण व्हिडिओ पिकअप करायला येतात तेव्हा. पण जर अंधाराचे आले तर जरासा उशीर होतो. त्या कधी कधी उशिरा येतात, कधी कधी लवकर येतात. टाईम असतो 7च्या नंतर येतात, कधी 6, 7 किंवा दुपारी 2, 10, 11ला पण येतात. तर मग हे आहेत आपले पार्सल. हे झाले आपले 2 पार्सलची पॅकिंग. आता आपण भेटूया पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला फॅब्रिकची ज्वेलरी आवडत असेल तर मला कमेंट करा, ऑर्डर करा. आणि तोपर्यंत काळजी घ्या. ओके, बाय, टेक केअर.